आणि आता क्रीडा विश्वातल्या घडामोडी पाहूया झटपट। भारत आणि श्रीलंकेमध्ये 5 वनडे मॅचेस असणाऱ्या सिरीजला हंबाटोटामध्ये आजपासून सुरुवात होतीये। टीम इंडिया विश्रांतीनंतर नव्या सीझनची विजयी सुरुवात करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार, तर लंकन टीम विजयी लय कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे। आगामी टी20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर श्रीलंका दौऱ्याला एक आगळं महत्त्व प्राप्त झालंय। म्हणूनच या दौऱ्यावर टीम इंडियासमोर चांगली कामगिरी करण्याचं आव्हान असेल, असं मत माजी क्रिकेटपटू सबा करीम आणि लालचंद राजपूत यांनी व्यक्त केलंय। लंका दौऱ्यावर असणारी टीम इंडिया पुन्हा एकदा आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थान गाठू शकते। भारतीय टीम सध्या 117 पॉईंटसह चौथ्या स्थानावर आहे, तर कांगारू 119 पॉईंटसह रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर आहे। त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि इंग्लिश टीमचा क्रमांक लागतोय। मात्र भारतानं लंकेला 5-0 पराभूत केलं, तर टीम इंडिया परत एकदा वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थान काबीज करू शकते। रणजीच्या फॉर्मॅटमध्ये बदल केल्यानंतर 3 ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आलेल्या टीम्सची घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आली। यामध्ये मुंबईच्या टीमला ए ग्रुपमध्ये, तर महाराष्ट्राच्या टीमला बी ग्रुपमध्ये स्थान देण्यात आलंय। अंडर 16 क्रिकेट टूर्नामेंटसाठीच्या पहिल्या सेशन्समध्ये सहभागी झालेल्या भारताच्या 3 युवा क्रिकेटपटूंचा मुंबईमध्ये एका कार्यक्रमामध्ये गौरव करण्यात आला। यामध्ये मुंबईचा सरफराज खान, दिल्लीचा नितीन तन्वर आणि बडोद्याचा अक्षय ब्रह्मभट्ट या तिघांचा समावेश आहे। क्रिकेटपटूंच्या गौरव सोहळ्यात माजी क्रिकेटपटू सबा करीम, लालचंद राजपूत आणि बीसीसीआय अधिकारी रत्नाकर शेट्टी उपस्थित होते। ऑलिम्पिक ओपनिंग सेरेमनी जशी जवळ येऊ लागली आहे, तशा लंडनमध्ये अडचणी देखील वाढत चालल्या आहेत। सोहळ्याचे दिग्दर्शक डॅनी बोयल आणि ऑलिम्पिक प्रसारण समिती यांच्यातल्या वादानं तणाव वाढलाय। बोयल यांनी प्रसारण समितीकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार केली आहे। बोयल यांना अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थाही पुरवण्यात आली आहे।